वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। काल आपण विचार करताना सांख्य तत्वज्ञानापर्यंत आलो होतो। एषा ते अभीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। हे पार्था, आत्तापर्यंत तुला जे काही सगळं सांगितलं ते सांख्य तत्वज्ञान सांगितलं असं भगवंताचं म्हणणं आहे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी कोणाच्या मनात काही शंका असतील तर त्या शंकांचा आधी विचार करूया आणि मग पुढचा विचार करूया। 1-2 मिनिटात शंका कोणाच्या असल्या तर सांगा। सांख्य तत्वज्ञानातले काही महत्त्वाचे भाग फक्त थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मागच्या वेळेला आपण पाहिलं की सांख्यांचं म्हणणं असं होतं की देह आणि आत्मा हे 2 वेगवेगळे घटक आहेत। देह म्हणजे ज्याला माया असं आपण म्हटलंय की माया आणि पुरुष ही दोनही वेगवेगळी तत्व आहेत, म्हणून त्यांना द्वैतवादी असं म्हटलंय। या दोघांचा संयोग झाला की मग सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सुरू होते। आता या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतात की यांचा संयोग होतो कसा, म्हणून सांख्यांनी 3 न्याय आपल्या समोर ठेवले। एक न्याय अंध पंगू न्याय, म्हणजे आंधळा आणि पांगळा। पुरुष हा पांगळा आहे आणि प्रकृती आंधळी आहे, पण तो पांगळा आणि आंधळा एकत्र आले म्हणजे आंधळ्याच्या खांद्यावर पांगळा बसला तर तो त्याला मार्गदर्शन करू शकतो आणि तो व्यवस्थित जाऊ शकतो। पांगळा म्हणजे उदासीन या अर्थाने। पुरुष हा उदासीन आहे, तो स्वतः काही करत नाही। आत्मरूप स्वतः काही करत नाही। प्रकृती जड आहे, त्यामुळे ती स्वतःहून काही करायचं म्हटलं तर तो समोर असल्याशिवाय ती करू शकत नाही। त्याच्यासाठीच ती सगळं करत असते आणि म्हणून तो समोर असणं, त्याचा प्रेरणा तिला मिळणं हे गरजेचं असतं। आता इथे प्रश्न विचारला आद्य शंकराचार्यांनी आणि अन्य टीकाकारांनी की त्यांना एकत्र कोण आणतं, म्हणजे हे सगळं खोटं आहे। कारण त्यांना एकत्र आणणारा कोणीतरी जर वेगळा असेल तर तो आत्म्यापेक्षा वेगळा मानायचा का? कारण आत्मा जर सगळं करत असेल, म्हणजे पुरुष सगळं करत असेल, तर त्यांना एकत्र आणण्याची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर एका बाजूने त्याने असं दिलं की पांगळ्याला बोलता येत आहे, त्याला दिसतंय, जरी त्याला हलता येत नसलं, जाऊ शकत नसला तरी तो आंधळ्याला आवाजाच्या माध्यमातून आपल्याकडे बोलवू शकतो आणि मग त्याच्या पाठोंगळीस किंवा खांद्यावर बसून हे करू शकतो। पण ते काही सगळ्यांनी मान्य केलं असं नाही, कारण तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जर तरची भाषा चालत नाही, नेमकेपणाने असावं लागतं।
या न्यायाला अंधपंगू न्याय असं म्हटलं आहे. म्हणजे आंधळ आणि पांगळ्याचा दृष्टांत देऊन हे केलं जातं. या संदर्भात कूर्मपुराणाने एक विषय मांडला. कूर्मपुराण असं म्हटलं, कालसृजती भूतानी कालस संवरते प्रजा. म्हणजे काळ नावाचा जो काही घटक आहे तो या दोघांना एकत्र आणतो आणि सृष्टी निर्मिती सुरू होते. म्हणजे काळ वेगळा झाला आणि आत्म्यापेक्षा वेगळं काहीच नाही. हे सगळं त्याच्यापासूनच निर्माण झालं आहे. करता कराविता तो आहे, निर्मिती त्याचीच आहे. मग हे कसं काय? मग काल हा वेगळा मांडणार का, असा प्रश्न निर्माण झाला. आता इथे आणखी एक शंका मगाशी चर्चा करता करता आपल्याबरोबर चालली होती, त्या शंकेचा जरा उल्लेख करतो की परमेश्वर जर सृष्टी निर्माण करतोय तर तो वेगवेगळी का करतोय? सगळे सारखेच असले पाहिजेत. मी नेहमी शिक्षकी पेशातल्या लोकांना एक प्रश्न विचारतो. याच्यावर हे तेव्हा सृष्टी वेगवेगळी होण्याचं कारण काय, असा एक प्रश्न. जसं ऋग्वेदानी म्हटलं की तदैक्षत एकोहम बहुश्याम प्रजायत, म्हणजे मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यापासूनच आपण सगळे निर्माण झालेले आहोत. मग एक चांगला, एक वाईट, एक सद्गुणी, एक दुर्गुणी, एक उंच, एक बुटका, हा असा प्रकार का आहे? त्याचं कारण देताना वेद असं म्हणतात की निर्मिती ही नेहमी कमकुवत होत असते, कुठलीही असेल. आपण आपल्या कुटुंबाचा विचार केला तर आपल्याला त्याचा अनुभव मिळेल. ती जर आपल्यापेक्षा अधिक सक्षम व्हावी असं वाटत असेल, म्हणजे बाप से बेटा सवाई असं वाटत असेल, तर तो सवाई होण्यासाठी वडिलांनी त्याला असं काही द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो वडिलांपेक्षा अधिक चांगला होईल. व्यावहारिक उदाहरणाचा विचार करायचा असेल तर आपण कदाचित असं म्हणू शकतो की आमच्यापेक्षा आमची मुलं जास्त शिकलेत. आम्ही कदाचित आमच्या गावापुरेस होतो, आमची मुलं कुठेतरी बाहेरगावी गेली, परदेशी गेली, वगैरे वगैरे. मग ते सवाई नाहीत का? वरवर विचार केला तर कदाचित ते सवाई आहेत. पण शिक्षण म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा संस्कार नसलेलं एक कागदपत्र असणारा एक भेंडोळ म्हणू त्याला, पदवीचं, ते घेतलं म्हणजे आम्ही शिकलो, आम्ही मोठे झालो, पगार वाटेल तेवढा घेतला म्हणजे आम्ही सवाई ठरलो का? लौकिकातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर हवामान खातं आपल्याला माहिती आहे, आत्ता पाऊस चालू आहे. शेतकरी, कुठल्याही प्रकारची डिग्री न घेतलेला शेतकरी नुसता आकाशाकडे बघतो आणि सांगतो पाऊस पडणार आहे किंवा पाऊस पडणार नाही. माफ करा मला, पण आमचं हवामान खातं ज्या दिवशी शाळेला सुट्टी द्यायला सांगतं त्या दिवशी पाऊसच पडत नाही. सायन्स, ज्या विज्ञानावर आधारित हे सगळं आम्ही सांगतो त्या विज्ञानाचा आमचा लौकिकातला अनुभव काय आहे? म्हणजे नवीन येणार जे काही आमच्याकडे येणार, आमच्यापर्यंत पोचणार आहे ते निश्चित प्रकारचं कमकुवत असणारं आहे. त्याला सशक्त बनवायचं असेल तर आम्ही काहीतरी त्याला असं द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे ते सशक्त होईल. मग हे त्याला द्यायचं असेल तर आम्ही त्याला काय द्यायला पाहिजे? संस्कार द्यायला पाहिजेत. हे संस्कार कोणते द्यायचे? आम्ही संस्कार देऊ शकतो का? इथपासून सगळे प्रश्न आहेत. संस्कार करता येत नाहीत, ते होत असतात. पशुपक्षी असतील, माणसं असतील, ही अनुकरण प्रिय असतात. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ माणसं जशी आचरण करतात तशी सामान्य माणसं आचरण करतात. तुम्ही काहीही शिकवा, ती तसंच वागणार. म्हणून कमतरता जी आहे, उणेपणा जो आहे, तो प्रत्येक पिढीत हळूहळू वाढत जातो. आधुनिक काळातलं आणखी एक उदाहरण द्यायला हरकत नाही आहे. साधारणपणे व्यसनाधीन मनुष्य असेल तर तिसऱ्या पिढीत नपुसकत्व येतं. प्रयोग करून बघायला हरकत नाही. मागच्या पिढ्या तपासा म्हणजे आपल्या लक्षात येईल की एखादा मुलगा, घरातली 4 मुलं आहेत, बाकीच्या 3घांना सगळं झालं, याला झालं नाही, ते कोणाकडे जाईल सांगता येत नाही.
पण कोणाच्या तरी माध्यमातून ते नपुसकत्व आलं. व्यसन कुठला हा महत्त्वाचा विषय नाही. व्यसन आहे, व्यसन आहे. दारू असेल, सिगरेट असेल, चहा असेल, चहा हे सुद्धा व्यसन आहे. किती वाईट व्यसन आहे तर त्याच्यामध्ये विष आहे, टॅनिन नावाचं. मग हा टॅनिन नावाचं विष असलेला चहा आपण स्वतः प्यायचा आणि आवडीने आलेल्या माणसाला द्यायचा, हे योग्य आहे का अयोग्य आहे आपण ठरवा. पण आम्ही प्रेमाने या बसा चहा घ्या असं आग्रहाने म्हणतो. आणि माझ्यासारखा माणूस म्हणायला लागला चहा हे विष आहे, काहीतरी बोलतात असं म्हटलं जातं. कारण आंधळा आणि पांगळा एकत्र आले तो. त्याला ठीक वाटतं हे करू नये म्हणून, पण याला वाटतंय त्याचं काय, तो त्याच्या मताने चालणार आहे. कारण पाठीवर बसलेला माणूस सांगू शकतो या दिशेने गेला तर बरोबर होईल, पण नेचं काम त्याला करायचं ना. मग तो जाताना त्याला दिसत नसल्यामुळे तो कदाचित खड्ड्यात पडेल आणि वरच्या माणसाला पण खड्ड्यात टाकेल, सांगता काय येणार आहे. म्हणून देह हा आंधळा आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारं आत्मरूप हे पांगळं आहे. त्या पांगळ्यांनी व्यवस्थित प्रवास करावा असं वाटत असेल तर त्या देहाला दिशादर्शन करणं हे काम ज्याचं आहे त्यांनी व्यवस्थित दिशादर्शन केलं पाहिजे. हे दिशादर्शन करण्याचं काम बुद्धीकडे आहे, मनाकडे नाही. पण आमचं मन आम्हाला दिशा देतं, बुद्धी आम्हाला दिशाच देत नाही. मग अडचण काय होते, नाही मला वाटलं की समजा हा मनाप्रमाणे वागणारा माणूस आहे आणि मन त्याला खड्ड्यात घालणार आहे. माझ्या मनात आलं, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी असं वागलो वगैरे वगैरे असं ज्या वेळेला कोणी बोलतं त्यावेळेला तो माणूस लौकिकात कदाचित यशस्वी झालेला असेल, पण पारमार्थिक जीवनात तो शून्य असतो. म्हणून पारमार्थिक जीवनात ज्याला जायचं असेल त्याने मनाचं ऐकून काम करायचं नाही. बुद्धीचं वर्णन करताना निश्चयात्मिका बुद्धी असं केलेलं आहे. आणि बुद्धीला निर्णय कसा घ्यावा, कोणता घ्यावा याचं ज्ञान बुद्धीला असेल, म्हणजे ते जर ज्ञान त्याच्याकडे असेल तर बुद्धी त्याप्रमाणे निर्णय घेईल. अन्यथा बुद्धी चुकीचा निर्णय घेऊ शकते. म्हणून शुद्ध बुद्धी असली पाहिजे, दूषित किंवा विकृत बुद्धी असता कामा नये. आज आमच्याकडे सगळीकडे विकृत किंवा दूषित बुद्धी आहे. नावं ठेवण्याची पद्धत वाटेल ती, काही केलं ना नावं ठेवायची. प्रवचन कीर्तनात जाऊन काय मिळणार आहे असं विचारायचं, जायचं नाही कधी पण नावं ठेवायची. देवाला असा नुसता नमस्कार करायचा, हा अपराध आहे, हा नमस्कार होत नाही. नमस्कार हा 2 हातांनीच व्हायला पाहिजे. आणि नमस्कारामध्ये नमनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नमस्कार करतो पण त्याच्यात त्या महत्त्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव नसतो. उदाहरणार्थ नमन म्हणजे न मन अशी अवस्था व्हायला पाहिजे. नमहा म्हणजे मी खाली वाकलोय, कशासाठी वाकलोय, कृती करण्यासाठी. कार म्हणजे कृती करणं. कोणती कृती करायची, माझ्यातल्या मीचं मला तिथे समर्पण करायचं आहे. ते समर्पण मी करतोय का, हे समर्पण झालं का नाही. मी वाकलोय का. आता त्या नमस्कारामध्ये वाकून नमस्कार करण्यामध्ये शास्त्र आहे, आम्हाला ते माहिती आहे का नाही माहीत नाही, पण आपल्या शरीराच्या मध्यावर साधारणपणे हृदय आहे. या हृदयाचं कार्य सगळ्यांना माहिती आहे, अशुद्ध रक्त शुद्ध करणं आणि ते सगळ्याकडे अवयवांच्या टोकापर्यंत पोहोचवणं. मग हे जर त्यांचं कार्य आहे तर जिथे ते पोचायला पाहिजे शुद्ध रक्त, ते पोचवण्यासाठी कधीतरी आमचं वरचा भाग आहे तो खाली वाकला पाहिजे ना, म्हणजे सहजगत्या जाईल, द्रवरूप पदार्थ उतराकडे जातो. मग हा जो हृदयातला द्रवरूप असणारा रक्ताचा पुरवठा आहे तो आमच्या मेंदूला व्हावा असं वाटत असेल तर आमचं डोकं कधीतरी खाली व्हायला पाहिजे. हल्ली ते होतच नाही, ताठ. आणि मग काय मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही म्हणून डॉक्टर सांगतात असं असं औषध घ्या, तसं तसं औषध घ्या. पूर्वी आमच्याकडे पद्धत होती शीर्षासन करायची की त्यामुळे आपोआप रक्त पुरवठा होत असे. शीर्षासन केव्हाच बाद झालं. मग नमस्कार तरी वाकून करायचा ही पद्धत होती, डोकं वाकवा. आता तेही नाही, आता हात मिलाव. अत्यंत घातक असणारा जो काही संस्कार आहे तो आम्ही उचललाय. बरोबर आहे का चूक आहे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग आंधळ आणि पंगू हा जो न्याय आहे त्या न्यायाचा विचार करायचा असेल तर आंधळ आणि पांगळ्यांनी एकत्र यायचंय. कशासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी, आत्मरूपाचं कल्याण करण्यासाठी. म्हणजे हा जो देह आहे तो देह कशासाठी दिलाय मला,
या देहाला काही कर्तव्य आहे. मी जन्माला का आलो हा प्रश्न मला कधीतरी पडला का? आणि मग ज्याच्यासाठी मी आलोय ते काम मी केलंय का? जसं एखाद्या ठिकाणी मला नोकरी लागली, नोकरीचं टेबल काही असेल, समजा कारकुनाचं टेबल आहे, मग कारकुनाचं टेबल माझ्याकडे दिलेलं आहे, म्हणजे मी कारकून म्हणून इथे बसणार आहे. किती दिवस काय मला माहीत नाही, कदाचित प्रमोशन मिळत गेलो तर मी दुसऱ्या टेबलावर जाईल, पण आत्ता मला कारकुनी करायचे म्हणजे लिखापडी करायचे. मग मला जर लिखाण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर माझं अक्षर व्यवस्थित असलंच पाहिजे. कदाचित नसेल, पण मी प्रयत्नपूर्वक ते चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न केला का, तर मी माझ्या भूमिकेला न्याय दिला, पगार मिळणार आहे. अक्षर खराब असो नाही तर चांगलं असो, आता तर अक्षर लिहावं लागतच नाही, सगळं बटनांवर चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही वळणदार अक्षर, सुवाच्य अक्षर हा भागच विसरत चाललो. पण मी तिथे कारकून म्हणून नाही, मग माझ्याकडनं चूक होता कामा नाही हा विचार आमच्या डोक्यात शिरला का? संत एकनाथांच्या चरित्रात एक प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग आहे. एक दिवस ते दौलताबादच्या किल्ल्यावर म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावर हिशोब लेखनिकाचं काम करत होते सुरुवातीच्या काळात. एक दिवस त्यांच्या हिशोबात एक पैची चूक झाली. जुन्या काळी पै हा प्रकार होता, पै डब्बू असं म्हणत असत. पै म्हणजे एक पैसा, एक पैशाची चूक. आता आपल्यासारखा माणूस असतं तर काय म्हटलं असतं, एक पैसा कमी दिसते ना खिशातला टाका, जास्त दिसलं तर काढून घ्या. पण ते नाथ होते, आपण अनाथ होत या दृष्टीने, ते सनाथ होते. त्यांनी काय केलं, पूर्वी घरात टेमकं लावलं जायचं, म्हणजे दिवा, रॉकेलचा दिवा, आणि त्याच्यात ते सगळं लिखाण करायला लागायचं. ते ज्या खोलीत राहत होते त्या खोलीतला सरकारी दिवा त्यांनी बंद केला, म्हणजे ते मालवलं, आणि त्यांचं स्वतःचं असणारं त्यांनी जे काही पैसे साठवून ते घेतलेलं होतं तो दिवा लावला रॉकेलचा, आणि त्याच्या याच्यात ते हिशोब तपासायला लागले. जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते त्या किल्ल्याचे. त्यांनी हे पाहिलं की बाकी सगळे लोक झोपलेले आहेत आणि या खोलीत दिवा जळतोय, म्हणजे सरकारी नुकसान करतोय सरकारच्या कामाचं. त्यांनी दरवाजा ठोकला, आत आले. दिवा का जळतोयस? नाथांनी सांगितलं की हा दिवा मी आणलेल्या पैशातनं जळतोय, सरकारचा दिवा तिथे बाजूला आहे, तो बंद करून ठेवले, म्हणजे मी सरकारी पैसा वापरत नाही. बरं काय करतोयस? एक पैची चूक हिशोबात झाली, ती शोधतोय. जनार्दन स्वामी एवढंच म्हणाले, ही चूक शोधण्यापेक्षा आयुष्यातल्या चुका शोध, कल्याण होईल. त्या दिवशी नोकरी सोडली आणि नाथ हे खऱ्या अर्थाने नाथ झाले. म्हणून जनार्दन स्वामी गुरु आहेत. कुठल्याही प्रकारचा शक्तिपात नाही, कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही, काय नाही, अनुग्रह नाही, काही नाही, गरज नाही त्याची. आपण का असं समजतो मला माहीत नाही. भगवंत आपल्या समोर कोणत्या रूपात येईल आपल्याला सांगता येणार नाही, पण तो गुरु आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनाला संपूर्णपणे वळण दिलंय. नाथांच्या जीवनात वळण मिळालं, आणि मग नाथांचा अभंग आपण ते अजित कडकडे म्हणतात तो ऐकला असेल. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. अनाथांचा तू नाथ आहेस, आणि एका जनार्दनी हा शब्द त्यांनी सगळीकडे वापरला. एकनाथ म्हणून स्वतःच्या अभंगात कुठेही नाही, एका जनार्दनी. त्यांचं एक सुंदर काव्य आपल्याला जाता आता, म्हणजे थोडासा तो वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याला भारुडच म्हणायला पाहिजे काव्य म्हणण्यापेक्षा. नाथ महाराज असं म्हणतात, दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई. प्रश्न विचारला का? बाकी सगळं सांगत नाही, फक्त शेवटचं कडवं सांगतो. एका जनार्दनी समरस झाले, समरस झाले. समरस झालीस ना? त्याच्यावरती काय म्हणते, पण तो रस येथे नाही, दादला नको ग बाई. म्हणजे जो रस मला हवाय परमेश्वराकडे जाण्याचा, परमेश्वर स्वरूप होण्याचा, तो रस इथे नाही, म्हणून मला हा दादला नको. म्हणजे तिला, ती म्हणजे माया. माया म्हणते मला हा पुरुष नवरा नको, कारण हे जे ज्याला भोग म्हणतो, ऐहिक भोग, ऐंद्रिय भोग म्हणतो, हे भोग त्याच्यामुळे मिळत नाहीत, कारण तो उदासीन आहे. आणि मला तर सर्व प्रकारचे भोग भोगले पाहिजेत, खाणं पिणं सगळं मला हवं तसं, जिभेचे सगळे चोचले पुरवायला पाहिजेत.
मग हा दादला कसा चालेल? तो म्हणणार काय हे खाऊ नकोस, हे खाऊ नकोस. तेव्हा त्याच्यापेक्षा मला सगळ्या गोष्टी सहजपणे करता येतील अशा प्रकारचा नवरा हवा आहे, अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते. हा विचार नाथांनी त्याच्यात मांडला. तेव्हा अंधपंगू न्यायामध्ये आंधळ्या असणाऱ्या प्रकृतीला सरळ मार्गाने न्यायचं असेल तर सांगणारा पुरुष चांगला असला पाहिजे. आणि तो इतका चांगला असला पाहिजे की तो योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करू शकेल. ते मार्गदर्शन कसं असावं? तर ते परमार्थाकडे म्हणजे भगवंताकडे नेणारं असावं, आत्मस्वरूपाकडे नेणारं असावं. सांख्यांनी दुसरा न्याय सांगितला, कारण फार तत्त्वज्ञानात आत्ता घुसायचं नाही आहे. दुसरा न्याय होता वत्स विवृद्धी निमित्तम. वत्स म्हणजे वासरू. गायीच्या ठिकाणी वासराला दूध पाजण्यासाठी आपोआप दुधाची निर्मिती होते. कोणी केली होई? जोपर्यंत वासरू जन्माला येत नाही तोपर्यंत कुठलीही गाय दूध देत नाही. एक वासरू जन्माला येऊन गेल्यानंतर पुढे चालू राहील, पण तोपर्यंत होत नाही. मग त्या वासरासाठी ते दूध आहे ना, का तुमच्या आमच्यासाठी आहे? मग त्या गाईचं दूध घेणारा असा कधी विचार करतो का की मी 2 सडांचं किंवा 3 सडांचं दूध घेईन, 4था सड त्या वासरासाठी ठेवीन कारण त्याच्यासाठी आहे, असा कधी विचार केला का? आम्ही तो विचारच केला नाही. म्हणजे ज्याच्या विकासासाठी हे सगळं आहे त्याचा विकास केला का? प्रकृती कशासाठी निर्माण केली? देह कशासाठी तुम्हा आम्हाला दिला? भोग भोगण्यासाठी दिला का त्याचा म्हणजे आत्मरूपाचा विकास करण्यासाठी दिला? आत्मरूप म्हणजे काय समजून घेण्यासाठी दिला? मी कोण हे समजण्यासाठी मला हा देह दिलाय का कशासाठी दिलाय? मी त्याचा विचारच केला नाहीये. मी काय म्हटलं, मी आहे, माझा देह आहे, मी माझ्या मनाला वाटेल तसं वागेन, यासाठी देह नाही. देह जिजविती परोपकारे ही अवस्था असली पाहिजे. परोपकार म्हणजे काय? उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नाही, तर त्याला दान म्हणतात. मग परोपकार म्हणजे काय? मी दिलेले उपकार सांगायचे. ज्या वेळेला एखादी आई मोठा झालेला मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही आणि त्याला सांगते मी तुझ्यासाठी एवढे कष्ट केले, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपला वगैरे वगैरे, त्याला परोपकार म्हणायचं का? आईची माया म्हणायची का स्वार्थ म्हणायचा आईचा? काय नाव काय द्यायचं त्याला? ज्या क्षणी तिच्या तोंडून हा शब्द येतो त्या क्षणी तिच्या मनात कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. माझा मुलगा किंवा मुलगी मोठे झाल्यानंतर, मी आजारी पडल्यानंतर मला विचारतील, हा स्वार्थ दडलेला आहे. आणि त्यासाठी हे सगळं जर मी करत असेल तर व्यापारी आणि माझ्यात फरक काय? मी पैसे दिले की तो मला धान्य देणार आहे, मी जे काय मागेन ते देणार आहे. तो कसं देणार आहे मला माहीत नाही, कारण तो शुद्ध धान्य कधी देत नाही. भाजीवाला असो नाही तर व्यापारी असो, तो त्याच्यात काहीतरी भेसळ करणारच. ती भेसळ मला समजली तर मी पैसे दिलेले असतात, पण मी ते पैशात घेतलेलं धान्य, भेसळीचं धान्य, मी त्यातली घाण काढून टाकतो आणि मग कदाचित उरलेलं धान्य मी खातो. मी कटकट करतो का? फार तर व्यापारी बदलतो. तो व्यापारी काय सांगतोय, मी काय माझ्या शेतात पिकवलंय, शेतकऱ्यांनी आणून दिलं आणि ते मी तुम्हाला दिलं. आता त्यांनी काळे खडे घातले का पांढरे खडे घातले मला कुठे माहिती आहे? कोणीतरी त्याच्यात खडे मिसळले, चुकून म्हणा, जाणीवपूर्वक म्हणा, म्हणून त्याच्यात खडे आले ना. पण आम्ही तो विचार करायला तयार नाही. म्हणून जर वृद्धी व्हावी असं वाटत असेल, विकास व्हावा असं वाटत असेल, तर विकासासाठी कसं वागलं पाहिजे? एक कुटुंब, घटनेच्या भाषेत बोलायचं झालं तर चौकोनी कुटुंब. घटना चांगली आहे का वाईट आहे मला माहीत नाही, पण त्याच्यात काय म्हटलं आहे, मी, माझी पत्नी आणि माझी मुलं म्हणजे कुटुंब. आता मी, माझी पत्नी आणि माझी मुलं याच्यामध्ये बाकीच्यांना स्थान कुठं आहे? मग आज आम्ही तसेच वागतोच ना. आमच्या कुटुंबामध्ये बाकीच्यांना स्थान कुठं आहे? कल्पना करा की तुमच्याकडे तुमचा काका, मामा, कोणतरी पाहुणा म्हणून आला. तो तुमचा नातेवाईक आहे का पाहुणा आहे? आमची भूमिका काय असते? शेजारी विचारतात काय हो पाहुणे आलेत काय? आम्ही पटकन म्हणतो हो. तुमचा भाऊ आलाय ना, तुमचा मामा आलाय ना, मग पाहुणा कसं म्हणतं त्याला? तो तुमचा घरातला नाही का? आम्ही एका क्षणात त्याला आमच्यापासून परका केलेला असतो आणि आमच्याही लक्षातच येत नाही की आम्ही त्याला परका केलाय. कारण आम्ही शब्द काय वापरला? पाहुणे आलेत. आरडाओरडा झाला, शेजारी आम्ही सांगतो नाही काल पाहुणे आले, ते 4 दिवस राहणार आहेत म्हणून थोडंसं मागे पुढे होईल, किंवा मी तुमच्याबरोबर नेहमी फिरायला येतो, येणार नाही, असं आम्ही सांगतो.
मग त्याला नातं कसं म्हणायचं? आपण ज्याला बोलवलं किंवा आपल्याकडे जो आला, जो आपला नातेवाईक म्हणून आला, कारण आपण नातं मानलंय, कुठलंही असेल, आई वडिलांचं असेल, काका काकूचं असेल, मामा मामीचं असेल, मावशीचं असेल, नातं कुठला हा महत्त्वाचा विषय नाही. मुलगा जरी काही दिवसांनी आपल्याकडे आला, बरेच दिवस नोकरीसाठी गेला आणि 8-15 दिवसांनी आला, कधीतरी महिन्यानी 2 महिन्यांनी 2 दिवस राहिला, आपण काय म्हणतो? नाही, पाहुणे आलेत. मुलाचं नातं आम्ही विसरून गेलो. मग त्या मुलाचा विकास होणार कसा? ज्या मुलाला आम्ही लहानाचा मोठा केलाय, आमच्या घरात मोठा केलाय, तो नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतोय, कदाचित 2-4 वर्षानंतर आमच्याकडे 2 दिवस आला असेल, पत्नीला घेऊन आला असेल, मुलांना घेऊन आला असेल, आम्ही त्यालाही पाहुणा ठरवला. मग आई वडिलांचं आणि मुलाचं नातं आहे कुठे? मग विकास झाला का कुटुंबाचा? का कुटुंब विभक्त झालं नकळत? प्रत्यक्ष विभक्त हा आणखीन वेगळा विषय आहे. आई वडिलांनी वेगळं राहायचं, मुलांनी वेगळं राहायचं, हा विभक्तपणा आहेच. पण मुळात आम्हीच त्याला विभक्त केलंय. मुलगाही म्हणतो, नाही 4 दिवस जरा घरी गेलो होतो, पाहुणा म्हणून गेलो होतो, आता आलोय परत, शेजाऱ्यापर्यंत असं म्हणतो. हा पाहुणा आला कुठनं? आचार्य अत्रे म्हणतात, हे कोण कोठून आले, काल सकाळी नव्हते, मग आज आले कुठून? त्यांनी वेगळ्या कारणासाठी विचारलंय. पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांसाठी तो प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याच माणसांना दुरावलो. विकासाचा अर्थ काय? मग झाडाला फुलं आली, फळं आली, त्या झाडाचा विकास झाला, डौलदार वृक्ष झाला. ती फळं कोणी खाल्ली? तुम्ही आम्ही खाल्ली, पक्ष्यांनी खाल्ली. त्याची फुलं कोणी काढली? तुम्ही आम्ही काढली. पायदळी तुडवली, काय झालं असेल त्याचं ते, किंवा फुलपाखरं त्याच्यावर बसली, त्यातलं मधुकण त्यांनी गोळा केले असते. त्या झाडाला सांगावं लागलं का हो, मला सुंदर फुलं आली आहेत, यावं बघायला? त्यांनी कधी आमंत्रण दिलं का हो? मला फळं लागले, तो झाड कुठल्याही फळाचं असेल, आंब्याचं असेल, पेरूचं असेल, यावं माझ्याकडे फळं आली आहेत, या गेल्या, कधी सांगावं लागलं? आम्हाला जाहिरात का करावी लागते कुठल्याही गोष्टीची? काय असं घडतं? मग त्या झाडाचा विकास आहे का आमचा विकास आहे? जाहिरातीसाठी लाक्षावधी रुपये खर्च करायचे आणि मग म्हणायचं माझं नाव एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, आणि तरीसुद्धा लोक नावं ठेवायची ती ठेवतातच. किंबहुना लोक आमच्याकडे येतातच असं नाही, जी यावी असं वाटतं ती तर मुळीच येत नाहीत. मग त्याला विकास म्हणायचं का? त्याला प्रसिद्धी म्हणायची का? झाडाला सांगावं लागत नाही माझ्याकडे या म्हणून. फुल फुललं. सावलीच्या वेळेला सुद्धा काही झाडंच सावली देतात, सगळी झाडं नाही सावली देत. आम्ही आता सावलीचे वृक्ष लावतच नाही, आम्हाला वृक्षारोपण कळलं, पण सावली देणारा वृक्ष कोणता असतो ते आम्हाला कळलंच नाही. आम्ही सगळे शिकलेले होत का नाही? ते सुबाबूळ किंवा ऑस्ट्रेलियन बाबूळ लावून आम्हाला सावली मिळाली का हो? अहो, ज्याच्यावर कावळा बसायला सुद्धा तयार नसतो, ती झाडं लावून आम्ही वृक्षारोपणाची मोहीम चालवली वर्षानुवर्ष. त्याच खड्ड्यात पुन्हा ते नवीन झाड दुसऱ्या वर्षी तिथेच तो खड्डा झाडाचं वरचं फेकून दिलेलं आहे, कारण त्याला पाणी नाही, काही नाही, काही नाही. दुसरं झाड आणून लावलं. वृक्षारोपणाचे कार्यक्रम सरकारी पातळीवर केले. किती? 3 कोटी वृक्ष लावणार. कसले? चाणक्याचं अर्थशास्त्र वाचलं का कधी? कोणती रोपं लावावीत, कशासाठी लावावीत, त्याचा फायदा काय, जंगल कसं सुरक्षित ठेवावं, त्या जंगलावर किती जणांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, माणसासकट इतर सृष्टीचा, कधी वाचलंच नाही. कारण चाणक्याचा अभ्यासात कुठेही उल्लेख नाही. काढून बघा शाळा कॉलेजेसमध्ये. अर्थशास्त्र आम्ही बाहेरच्या लोकांचं शिकलं. रॉबिन्सनी व्याख्या केली, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस, विच आर स्केअर्स अँड हॅव्हिंग अल्टरनेटिव्ह युजेस. मीन्सचा विचार केला. आणि कशासाठी केला? टू सॅटिस्फाय आवर नीड्स, आवर रिक्वायरमेंट्स. आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही काहीही करावं. मग आता माझी गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडावर मकान. मग ती रोटी कशी हवी? आज आमची घरातली रोटी किंवा आमची पोळी आम्ही डब्यात घेऊन जातो का हो? का बरं? सकाळी पोळी केली नाश्त्याला, चालते का हो आम्हाला? अन्नाची गरज आहे ना, मग ते अन्न चालेल ना. पण सकाळी उठल्यानंतर आम्ही काय करतो? सकाळी उठोनी चहासी भजावे, आत बुडवावे बिस्किटाला.
कोणता संस्कार झाला? बुडवण्याचा. सकाळी उठल्यावर पहिला संस्कार बुडवण्याचा. तो संस्कार आम्ही सगळ्यांवर करणार आहोत ना. काम कुठलंही असेल हो, ऑफिसमध्ये बसलेले असू, नाहीतर रस्ता दगड फोडण्याचं काम करणारे पाथरवट असू, नाहीतर आणखीन काय असो, आम्ही कसं बुडवता येईल याचाच विचार करणार. विवृद्धी आहे कुठेतरी. वत्स विवृद्धी निमित्तम ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला विकासाचा काय विचार केला? आनंद यादवांची एक सुंदर कादंबरी आहे, खेडवळ भाषेतली आहे. त्या कादंबरीतला एक छोटासा उल्लेख फक्त आपल्याला उतारा म्हणून सांगतो. एक मोठं झाड होतं, ज्या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असायची. त्याच्या बाजूला आमचं चाळीचं घर होतं. त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही खेळायचो, पडायचो, काही व्हायचं. तिथेच वेळ आली तर झोपायचो उन्हाच्या दिवसात, कारण थंड वाटायचं. असं ते झाड एक दिवस आमच्याकडे विकासाचं चक्र फिरलं. त्या विकासाच्या चक्राने काय केलं, ती जी आमची छोटीशी चाळ होती तिथे टोलेजंग इमारत बांधली. पण त्या इमारतीला ते झाड आडवं यायला लागलं, म्हणून ते आम्ही तोडून टाकलं. याला विकास म्हणायचं का हो? आज आम्ही काय करतो? हा विकास करतो का आम्ही आमचं जीवन भकास करतो? आम्हाला कळलंच नाही, म्हणजे विकासाचा अर्थच आम्हाला कळला नाही. फुकट एखादी गोष्ट देणं कोणालाही, याला विकास म्हणतात का? एक राजा होता, सूर्योपासक होता. सूर्य प्रसन्न झाला, म्हणाला वर माग. राजांनी मागणं मागितलं, महाराज हे देवा, मला असा वर दे की मी रोज सकाळी लोकांना दान म्हणून सुवर्ण मुद्रा देईन. सूर्य तथास्तु म्हणाला. रोज सकाळी 12 वाजेपर्यंत, म्हणजे माध्यान्ही सूर्य येईपर्यंत हा मुठीत येतील तेवढं दान लोकांना द्यायचं. हे घ्या. कारण दानाला कमतरता नव्हती, सूर्य देतोय, किती दिलं म्हणून काय फरक पडतोय. काही दिवस गेल्यानंतर एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीकडे खायला मागितलं. ती त्याला सांगून बददमली की बाबा शेत लाव. तो म्हणाला शेत लावायचं कशाला, पैसा मिळतो ना, आपण कशाला काम करायला पाहिजे. त्यांनी भूक लागली म्हणून नाश्ता मागितला. तिने तिच्याकडे जमा केलेले जे सोन्याची नाणी होती ती त्याला आणि दिली आणि म्हणाली हे खा. हे कसं खाणार? राजांनी दिलंय, कसं खाणार ते तुम्ही ठरवा. राजांनी तुम्हाला काय दिलंय? पैसे देऊन तुमची शक्ती नष्ट केले, हे तुम्हाला कळलंय का? शेत पिकवत होतात म्हणून 4 घास खायला मिळत होते. सोनं पिकवून खायला मिळणार नाहीये, हे आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही कष्ट करायलाच तयार नाही होत. फुकट काही कष्ट न करता कसं खायला प्यायला मिळेल, त्याची मागणी आहे वेगवेगळ्या पद्धतीने. मग ती वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर येते. हे करा, तुम्हाला 6,000 रुपये स्टायपेंड देतो. हे करा, तुम्हाला 1,500 रुपये देतो. हे करा, तुम्हाला तुमच्या खात्यावर परस्पर 2,000 जमा करतो. हे करा, तुम्हाला लाख रुपये देऊ. आश्वासनं, नावं घेत नाही कोणाची. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचेल या वृक्षाच्या फळे मधुर कोठोनी असं तिलं. पण आम्हाला हे विष आहे, आमचा विकास नाहीसा करणारा आहे, आमच्या क्षमता कमी करणार आहे, हे आम्हाला कळलंच नाही. कारण तसा विचार करण्याची बुद्धीच आम्हाला नाहीये. आम्ही असं म्हणतो की एक काळ असा होता की कोणी माणूस कितीही काम करू शकत होता. 8-8, 10-10 तास काम केलं तरी तो थकत नव्हता. त्याला कुठे फॅनची गरज नव्हती, कुठे काही मखमली गालीचे हवेत असंही कुठे वाटत नव्हतं. जमिनीवर अंग टाकून दिलं की झोप लागते. आज आम्हाला थंडीत पावसात सुद्धा फॅन लागतो, तो गरगर फिरावा लागतो, त्याशिवाय झोप येत नाही. हे व्यसन नाही का? मग हा विकास आहे का? त्या फॅनच्या शिवाय आम्हाला झोप येत नाही, याला विकास म्हणायचं का? आम्ही घरामध्ये सगळे जे जीवजंतू येत होते त्या सगळ्यांना मारायचीच औषधं शोधून काढली. हे लावा, झुरळं मरतील. हे मारा, डास मरतील. का बरं त्यांना मारायचं? त्यांनी आमचा काय गुन्हा केलाय? मग ते आम्हाला मारतात म्हणून आम्ही त्यांना मारायचं, ह्याच्या पलीकडे काय आम्ही केलं? तो जीव तुम्हाला चावतो, बाकी काही फारसा त्रास होत नाही. डास असेल किंवा अगदी काय म्हणतात तसं असेल, आम्ही त्याला डायरेक्ट मारून टाकतो. अधिक क्रूर कोण? त्याला ठार मारणारा माणूस अधिक क्रूर आहे का आम्हाला चावणार तो डास म्हणा किंवा आणखीन काय नाव द्या, मगाशी म्हटलं तसं काही असेल, किडूक मिडूक झुरळ असेल ज्याच्यामुळे आम्हाला आजार होतो.
झुरळामुळे आजार होतो म्हणून झुरळ मारणं हे त्याच्यावरचं औषध आहे का हो? का झुरळ त्या ठिकाणी येणार नाही आणि आमच्या भांड्याला खराब करणार नाही हे त्याच्यावरचं उत्तर आहे. आम्ही उत्तर म्हणून काय शोधलं? ते आलं, त्याला मारून टाका. आमचं भांडं खराब आहे म्हणून ते आलं ना. भांडं स्वच्छ असतं तर ते आलंच नसतं. पण आम्ही हा विचारच करायला तयार नाही. कारण आमच्या स्वच्छतेचा प्रश्न आमच्या पुढे आला तर आम्हाला हातात झाडून झाडावं लागणार आहे, भांडं घासावं लागणार आहे, व्यवस्थित धुवून ठेवावं लागणार आहे. मग आम्हाला ते करायचंच नाही आहे. मग त्याला मारा. मग त्याला मारायचं म्हणजे काय करायचं? काय 500-700 रुपयाचं ते हिट म्हणा किंवा हे म्हणा ते आणायचं, त्यासाठी खर्च करायचे. 8 दिवसाला 400 रुपये 500 रुपये आणि मग महागाई वाढली म्हणून बोंब मारायचे. काय करणार? पैसा पुरत नाही, पैसा पुरत नाही. काय विकासाचा विचार चाललाय? जाऊ द्या. तेव्हा विकासाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तिसरा न्याय त्यांनी जो सांगितला तो मात्र अतिशय महत्त्वाचा आहे. यथा अयस्कांत म्हणे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काचेच्या स्फटिकाच्या बाजूला जास्वंदीचं फूल ठेवलं तर काय घडतं? काचेचा स्फटिका शुभ्र आहे, पण त्या जास्वंदीच्या फुलाचा रंग त्या स्फटिका. आणि आपण काय म्हणतो पाहणारा? अहो ते लाल आहे. ते लाल नाही आहे, त्या फुलाचं प्रतिबिंब त्याच्यात पडलंय. मग आत्मरूपाचं प्रतिबिंब या ह्याच्यात पडलंय का? आत्मरूप कसं आहे? नित्य, शाश्वत, अक्लेद्य, अशोच्य, नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणून आहे. तसा आमचा देह बनलाय का हो? माझं प्रतिबिंब तसं आहे का? आत्मरूपाचं या देहात पडलेलं प्रतिबिंब तसं आहे का? मग आत्मरूप काय म्हणतं? एकोहम, मी एकच आहे. या एकाला विप्र म्हणजे जे जाणकार आहेत, विप्र म्हणजे ब्राह्मण नव्हे, वेदपाठी भवेद विप्र असं अमरकोश म्हणतात. ज्यांना वेद म्हणजे जाणकार आहेत, ज्ञानी आहेत, ते काय म्हणतात? एकम सद्विप्रा बहुधा वदंती. त्या एकाला वेगवेगळी नावं तुम्ही आम्ही दिलेली आहेत, पण ते एकच आहे. मग जर ते एकच आहे, या माझ्या देहात जे आहे तेच जर सगळीकडे आहे, तर मी याला वेगळं मानायचं, याला वेगळं मानायचं, याला वेगळं मानायचं, हा दुजाभाव माझ्या मनात आला कुठून? माझ्या बुद्धीत आला कुठून? आम्ही सगळे एकच होत ना. एकोम म्हणायचं आणि प्रत्यक्षात आचरण करायचं, तू वेगळा आहेस, तू वेगळा आहेस. मग यांनी इथे बसायचं नाही, यांनी इथे बसायचं नाही. कशासाठी? या खुर्चीवरनं खाली उतरल्यानंतर इथे बसलेला सामान्य माणूसच आहे ना, का त्याला काही वेगळं आहे? मग तोही माणूसच आहे, आपणही माणसं आहोत. हां, त्या कामापुरेसा तो तिथे आहे म्हणून त्या खुर्चीतनं उतरेपर्यंत त्याचा तो मान मान्य आहे, कारण त्या मान खुर्चीला आहे. मग त्यांनी तो मान घेऊन दिवसभर का जगायचं खुर्चीत नसताना सुद्धा? आम्हाला कधी वाटलं का असं? माझी हा शब्द मागे का लावायचा प्रत्येकाच्या? माझी मुख्याध्यापक असेल, माझी प्रिन्सिपॉल असेल, माझी मुख्यमंत्री असेल, माझी पंतप्रधान, कशासाठी? झालं, तुमचा कार्यकाळ संपला, आता तुम्ही सामान्य माणूस आहात. असं होतं का हो कधी? का नाही होत असं? कारण आमचं प्रतिबिंब सगळीकडे पडलेलंच नाही आहे. ते ज्या क्षणी पडेल त्या क्षणी कदाचित हा भेदभाव नाही सगळे. व्यवस्था म्हणून असणं वेगळं आहे आणि व्यवस्थेलाच आग्रह धरून तसं वागणं हा वेगळा विषय. व्यवस्था म्हणजे काय करायचो? शरीरावर कपडा असला पाहिजे, व्यवस्थेचा भाग. मग तो कपडा कडक इस्त्रीचा हवा, झकपकीत हवा, का आणखीन कसं? काही विचार करण्याची गरज आहे का हो? पण नाही, आम्हाला ते चालत नाही. का? मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी दुसरा दिसला पाहिजे, हा भाव आमच्या मनात नकळत येतो. त्या ठिकाणी त्या प्रकारचा पोशाख करणं हे कदाचित मला मान्य आहे, कदाचित काही मर्यादेपर्यंत. पण एक प्रश्न विचारू बघा, आपल्याला सगळ्यात उत्तर मला लगेच देऊ नका, सगळ्यांना माझा राग येईल नक्की. सोवळं म्हणजे काय हो? सोवळं नेसून आम्ही देवाची पूजा करतो. ते सोवळं नेसलं असताना खांद्यावरचं जे काही ओवळं असतं त्याचा विचार काय करायचा? ते किती दिवस झुटलेलं नसतं हे बोलत नाही मी. काय सोवळं म्हणजे? आतमध्ये नेसलेलं जर वस्त्र हे सोवळं नसेल तर त्याला सोवळं कसं म्हणणार? बाहेरून हे मला हात लावू नका, मला हात लावू नका, मी सोवळ्यात आहे म्हणजे काय?
मला शिवू नका, सोवळ्यात आहे. ही कातडी बाहेरून धुतली म्हणजे मी शुद्ध झालो का हो? म्हणजे मी पवित्र झालं का हो? तुकाराम महाराज म्हणाले, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी, जाऊन या तीर्था काय तुवा केले. आंघोळ केली तीर्थक्षेत्री जाऊन, बाहेरून छान झालो, पण आतला मळ गेला का हो? आत काय काय भरलेलं आहे? मेलेल्या पेशी आतमध्ये आहेत, असंख्य पेशी रोज रोज मरत आहेत. मग त्यांचं सूतक आम्हाला नाही का हो? आपण म्हणाल म्हणजे आम्ही सैर सूतक पाळायचंच नाही का? मी असं म्हणत नाही. ती व्यवस्था कशासाठी केली, त्या व्यवस्थेचा अर्थ काय हा समजून न घेता केवळ बाह्योपचार म्हणून, परंपरा म्हणून त्याला टिकून राहणं, याला धर्म म्हणत नाहीत. धर्म त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून मग त्या काचेच्या स्फटिकामध्ये जसं प्रतिबिंब त्या फुलाचं जसं असेल तसंच पडणार आहे. ते ज्या रंगाचं असेल त्या रंगाचं त्याला आपल्याला दिसणार, तो स्फटिक दिसणार आहे. मग माझ्या मनात, माझ्या हृदयामध्ये जर तो परमेश्वर असेल तर माझ्याकडे पाहणाऱ्यालाही या देहामध्ये परमेश्वरच दिसला पाहिजे, दुसरा कोणी दिसून चालणार नाही. संत चोखोबा ज्या वेळेला निधन पावले, गावकसावरची भिंत अंगावर पडून, आता त्यांना शोधायचं आहे. शोधायचं कसं, ओळखायचं कसं? अनेक माणसं मेली काम करणारी, त्यातले चोखोबा ओळखायचे कसे? कारण काही दिवसांनी सगळे शोधायला गेले होते. बरं, भिंतीखाली गाडले गेलेले, त्यामुळे भिंतीचा वरचा मलबा हलवेपर्यंत ते दिसणार नव्हते. हलवताना सुद्धा शरीराचं काही होऊ शकलं असतं. तेव्हा नामदेवांना हे कळलं. नामदेवांनी चोखोबाच्या मुलांना सांगितलं, अरे सोपं आहे. कोणाला काय सोपं आहे, कसं ओळखणार मी? हाड घे कानाला लाव, ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल शब्द येईल ते चोखोबांचं आहे असं समज. याला भक्ती म्हणतात, याला प्रतिबिंब म्हणतात. हे प्रतिबिंब चोखोबांच्या कणाकणात भरलेलं आहे. ते ज्यावेळेला कणाकणात भरलेलं असतं तसं ते दिसतं. केवढा सोपा उपाय होता, पण तो नामदेवांना कळला. कारण नामदेव तो विचार करू शकत होते. कोणत्या शाळेत शिकायला गेले होते मला माहीत नाही, कोणत्या कॉलेजची डिग्री युनिव्हर्सिटीची त्यांच्याकडे होती मला माहीत नाही. पण नामदेवांना जे कळलं ते अनेक पंडितांना कळलं नाही. का बरं? कारण नामदेवांना याचा अर्थ कळला की माझ्यामध्ये त्याचं प्रतिबिंब असलं पाहिजे. मग माझ्यामध्ये याचा अर्थ माझ्या देहाच्या कणाकणामध्ये तो असला पाहिजे. आणि मग कुठलाही तुकडा माझ्या कानाला लावला तर मला त्याचा आवाज यायला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत असंच सांगतात. एकाने प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला सांगता रामनाम घ्या, तुम्ही कुठे घेताय? कारण तुम्ही आमच्याशी गप्पा मारताय. ते म्हणाले, बरोबर आहे, मी गप्पा मारतोय, बाह्य अवस्थेत गप्पा मारतोय. जरा इथे कान लावून बघ, खांद्याला कान लावला, श्रीराम जय राम जय जय राम. आता म्हणाले ढोपळाला लाव, श्रीराम जय राम जय जय राम. शरीराच्या कुठल्याही अवयवाला कान लावला तरी फक्त एक आणि एकच स्मरण, श्रीराम जय जय राम. हे श्रीरामांचं प्रतिबिंब गोंदवलेकर महाराजांच्या शरीराच्या कणाकणात होतं. पुरुष जर असा असेल तर या आंधळ्या असणाऱ्या प्रकृतीच्या कणाकणात तो पुरुष असला पाहिजे, कणकणामे भगवान असलं पाहिजे. ही अवस्था याला सांख्य दर्शन असं म्हणतात. थोडक्यात, बाकीचा भाग नंतरचा आहे. या सांख्याने दोन महत्त्वाचे सिद्धांत मांडले. एक ज्याला गुणपरिणामवाद असं म्हणतात. त्रिगुणात्मक आपलं शरीर आहे, सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत. याच्यामध्ये एक क्षोभ निर्माण झाला कुठल्याही गुणामध्ये की जीवसृष्टी निर्माण होते. तमोगुणी असेल तर माणूस, म्हणजे तमोगुण मोठा झाला तर माणूस तमोगुणी बनतो, रजोगुण मोठा झाला तर रजोगुणी बनतो आणि सत्वगुण मोठा झाला तर सत्वगुणी बनतो. आपला प्रयत्न साधकाचा असला पाहिजे की माझ्या अंतरंगात सत्वगुण कसा वाढीस लागेल, तमोगुण कसा कमी होईल, रजोगुण कसा कमी होईल हा विचार करायचा नाही, सत्वगुण कसा वाढेल हा प्रयत्न करायचा. तो केला की आपोआप आम्हाला आमचं प्रतिबिंब, म्हणजे आत्मरूपाचं परमेश्वराचं प्रतिबिंब आमच्या देहाच्या कणाकणात दिसायला लागेल. आणि मग लोक म्हणतील, काय देव माणूस आहे हो. एरवी विनोदानी म्हणतात देव माणूस, तो भाग वेगळा आहे. पण हा खऱ्या अंतरंगातून आलेला शब्द असेल की नाही, हा माणूस देव माणूस आहे का? तो नुसता जाताना दिसला. प्रत्येकाच्या शरीरात 30 पंचमहाभूत आहेत. आकाश, वायू, तेज म्हणजे रूप म्हणा त्याला,
पाणी आणि पृथ्वी. मग त्याचा पृथ्वीचा जो गंध आहे तो त्याच्या शरीरात नुसता वाजून गेला तरी तो गंध त्याच्या शरीराला येईल. त्याच्या वाणीमध्ये आम्हाला ओज दिसेल, तेज दिसेल, त्याच्या डोळ्यामध्ये आम्हाला पाणी दिसेल, हे सगळं दिसेल. पण ते कधी दिसेल? ते प्रतिबिंब पडेल त्यावेळेला, तोपर्यंत नाही. म्हणून गुणपरिणामवाद त्याच्यावरनं माणूस ओळखता येतो. खोटं बोलणारा माणूस डोळ्याला डोळा भिडवत नाही, केव्हाही करून बघा प्रयोग. आणि सत्य बोलणारा माणूस डोळे कधी झुकवत नाही. कदाचित आपले डोळे झुकतील पण तो ताठ नजरेने बघतो. का? तो खोटा नसतो, तो सत्यवादी असतो. हे त्याचं सामान्य उदाहरण आहे. सगळेच माणसं तशी असतीलच असं मी म्हणत नाही, पण सर्वसाधारण माणसाचं भविष्य सांगायचं झालं तर हा कोणत्या गुणाचा आहे? तर डोळ्याला डोळा भिडवून बघावं. अर्थात पुरुषांनी आणि स्त्रीने डोळ्याला डोळे भिडवावे का नाही हा वेगळा विषय, कारण त्यातनं काही निष्पन्न होऊ शकतं. तेव्हा ते त्या दृष्टीने डोळे भिडवणं नव्हे, तर वाचता आलं पाहिजे माणसाला. म्हणून गुणपरिणामवाद मानला. ते द्वैतवादी आहेत आणि त्यांनी आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत सांगितला, त्याला कर्मसिद्धांत असं म्हणतात. म्हणजे हे जे काही आमच्या नशिबी येणारं आहे हे आमच्या कर्माचं फळ आहे आणि कर्म केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा विषय होणार नाही. तेव्हा अर्जुना, तुला कर्म करायचं आहे. आत्तापर्यंत तुला देह वगैरे काय सांगितलं, आता तुला कर्म करायचं आहे. कोणतं कर्म करायचं आहे? युद्धाचं. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम झालं सांगून मग तुला आता काय सांगितलं? ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. नाही तर पापाला तू जवळ करशील. तेव्हा पापी होऊ नये असं वाटत असेल तर कर्म कर. कोणतं कर्म कर? युद्धाचं कर्म कर. कारण तुला त्यासाठी इथे रणांगणावर पाठवलं आहे. तू रणांगणावर का आलायस? युद्ध करण्यासाठी आलायस. मग समोर कोण आहे त्याचा विचार तुला करण्याचं कारण नाही. तू असं का म्हणतोयस मी मारणार आहे आणि ते मारणार आहे? तू काहीच करणार नाहीस. करता कराविता तो आहे. तुला फक्त तुझं काम करायचं आहे आणि ते काम प्रामाणिकपणे करायचं आहे, एवढंच तू लक्षात ठेव. अशा प्रकारचा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. आज इथे थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षतु सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजितो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेवो, सुखिया झाला सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ. काही शंका